महादेवाच्या लग्नाची कथा ब्रह्मदेव सांगतात, नारदजी, सर्वप्रथम मी भगवान श्री शंकराच्या इच्छेनं सत्यलोक निर्माण केलं. नंतर विष्णूसाठी वैकुंठ तयार केलं. भूलोक, भूरलोक, मयलोक, तपोलोक, सत्यलोक, पितृलोक, नरकलोक ही लोक तयार केली. 14 भुवने, दिवी देवता, सनकादिक मुनी, अप्सरा, गंधर्व, 4 वेद, 10 सूर्य, अष्टवसु, वैश्वदेव, 27 नक्षत्र, 7 ग्रह, सूर्यमंडळ हे सगळं तयार केलं. मानसिकरित्या पृथ्वी तयार केली. ब्रह्माजीच्या शरणापासून त्यांनी 10 ऋषी निर्माण केले. डोळ्यातून अंगिरा ऋषी, हृदयातून भृगु ऋषी, नेत्रातून मरीची ऋषी, कानातून नारदजी, पोटातून कर्दम ऋषी, व्यान वायूतून पुलह, उदान वायूतून पुलस्त्य, समान वायूतून कृतु ऋषी, अपान वायूतून वशिष्ठ आणि प्राणातून दक्ष. आणि मग मनु महाराज आणि शतरूपा यांची निर्मिती केली. ब्रह्मदेवाच्या उजव्या अंगातून मनु महाराज निर्माण झाले, डाव्या अंगातून शतरूपा माता निर्माण झाली. दोघांना सांगितलं सृष्टीचा विस्तार करा. त्यांना 3 मुली आणि 2 मुलं अशी संतान झाले. मुलगी देवहूती, आकुती आणि प्रसूती. मुलं 2 प्रियव्रत आणि उत्तानपाद. हा सगळा भाग भागवतात सुद्धा येतो. मग देवहूती नावाची मुलगी कर्दम नावाच्या प्रजापतीला दिली. आकुती नावाची मुलगी रुची नावाच्या प्रजापतीला दिली. आणि प्रसूती नावाची जी कन्या आहे ती दक्ष महाराजांना दिली. दक्ष महाराजांच्याकडनं एक चूक झाली होती. संताचा अपमान झाला होता नारदजीचा. मग त्या चुकीतून आपण कसं बाहेर निघावं, आपल्या चुकीला माफी कशी मिळेल, म्हणून दक्ष महाराजांना सांगितलं की तुम्ही भगवतीची प्रार्थना करा. आई भगवतीची प्रार्थना केली आणि मा जगदंबे प्रसन्न झाल्यानंतर दक्ष महाराज म्हणतात, आई माझ्याकडनं एक चूक झाली, बरं त्या चुकीची दुरुस्ती व्हावी याच्यासाठी तू माझ्या पोटी जन्माला ये. आई भगवती म्हणते, दक्ष महाराज मला सांभाळणं एवढं सोपं नाहीये. मुलगी म्हणून येईल मी पोटाला, पण 2 अटी आहेत. पहिली अट, माझं लग्न महादेवासोबत लावायचं. दुसरी अट, ज्या दिवशी महादेवाचा अपमान करताल त्या दिवशी तुमच्यासहित तुमचं राज्य जळून निघून जाईल, कारण मी अग्निस्वरूप आहे, मला सांभाळणं सोपं नाही. आई मला दोन्ही अटी मान्य आहेत. आणि मग एक दिव्य ज्योत निघाली आणि दक्ष महाराजांची पत्नी माता प्रसूती तिच्या उदरात लुप्त झाली. माता प्रसूती गर्भवती आहे आणि प्रसूती माता 9 महिने 9 दिवस पूर्ण होत आहेत. आता एका कन्या रत्नाला जन्म देणार आहे, साक्षात शक्तीला जन्म घालणार आहे. पण लक्षात घ्या, प्रसूती मातेचा कन्येचा गर्भ एवढा पवित्र आहे. खरं तर कौशल्याच्या पोटी राम पण आले, देवकीच्या पोटी कृष्ण जन्माला आले, पण कौतुक प्रसूतीच्याच गर्भाचं झालं. तुम्ही म्हणाल कुठे कौतुक झालं? कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जा, जिथे स्त्रियांचं बाळंतपण असतं त्या कक्षाला काय नाव आहे? प्रसूती गृह, प्रसूती कक्ष. म्हणजे प्रसूती मातेचा जो कन्येचा गर्भ आहे त्या कारणानं प्रसूती मातेच्या गर्भाला महत्व. आणि स्त्रियांचं बाळंतपण हॉस्पिटलमध्ये ज्या कक्षामध्ये होतं त्या कक्षाला प्रसूती मातेचं नाव दिलेलं आहे. एवढं कन्येच्या गर्भाचं महत्व आहे. आणि कन्येला वाढवणारी आई या जगात किती श्रेष्ठ आहे, म्हणून कौतुक. प्रसूती मातेने एका कन्या रत्नाला जन्म दिला, साक्षात जगदंबा ती. थोडी वयात आली, महादेवासोबत लग्न झालं, पण दक्षाकडनं एक चूक झाली. दक्ष महाराजांनी महादेवाचा अपमान केला. अपमानासाठी यज्ञ ठेवला, सगळ्यांना बोलावलं, पण जावाईच बोलावला नाही. जावाई बोलावला नाही. पण मुलीचा जीव बापावर विसरला असेल, माझा बाप विसरले असतील, बाबा मी जाऊन येऊ का? लग्न झालेल्या मुलीनं कधीच पतीचा शब्द मोडायचा नाही. माहेरातून किती 10 फोन आले तरी जर तुम्हाला तुमचं जीवन सुखानं जगायचं असेल तर पतीचा शब्द, वेदाच्या वाक्या एवढा आपल्याला प्रमाण असावा. सती माता माहेरकडे ओढ, शरीरानं आहेत महादेवाजवळ पण मन सगळं माहेरात. महादेवाच्या लक्षात आला तसं तिचं मनच नाही इथं, आणि थांबवण्यात काही मजा नाही. जाऊ द्या, नंदी महाराज त्यांचे कपडे वगैरे लागणारं सामान सगळं घेऊन जा. नाही मी वापस येणार आहे. हा सती जा, पण येताना सगळं सामान वापस घेऊन ये, पण जाताना घेऊन जा, लागेल तुला 4-2 दिवस मुक्कामाला राहिले तर. सती माता गेल्यावर पाहिलं सगळ्या देवांना पूजेचं स्थान, पण महादेवाला नाही. बाबांना समजावून सांगू लागले, बाबा चूक करताय तुम्ही. ए पोरी, माझी चूक काढणं एवढं तुला ज्ञान आहे का? बापाची चूक काढतेस? तसं नाही बाबा, महादेवाची पत्नी आहे मी, मला माहिती आहे ब्रह्म विष्णू महेश यांच्यासोबत महादेवाचं स्थान आहे. महादेवाशिवाय यज्ञ पूर्ण होऊ शकत नाही. असं करू नका, महादेवाला कमी लेखू नका.
सती, त्या मरकटलोचन महादेवाचं कौतुक करू नको तो माझ्या समोर. माझी चूक झाली, त्याला पत्नी म्हणून तुला दिलं, तो काही जावाई होण्याच्या पात्रतेचा आहे? मरकटलोचन आहे, तो स्मशानात राहतो, भूतावेतळात राहतो, चांगल्या लोकांचा व्यवहार कसा असतो हे काय करणार त्याला? खूप चुकीचं बोलले. पतिव्रता स्त्रीला पतीचा अपमान सहन होत नसतो, भले तो बापानं केला तरी. हे पतिव्रतेचं कर्तव्य, तिचा धर्म आहे तो. जन्मदाता पिता जरी असला तर पतिव्रता स्त्रीला पतीचा अपमान सहन होत नाही. आणि जी ऐकून गप्प बसते, कदाचित तिला तो धर्म प्राप्त झाला का नाही हे काही मी सांगू शकत नाही. पतीचा अपमान सहन नाही झाला, बाबा नाही सोडत महादेवाला. सती सोडून दे महादेवाला. नाही सोडणार महादेवाला, तुमच्यापासून मिळालेला देह सोडून दे. आणि खरंच योग अग्नीमध्ये माता सती लीन झाली. नंदी महाराजांना कडनं कळालं, शिवगणाकडनं कळालं, सती माता योग अग्नीत लीन झाले. शिवजी प्रचंड दुःखी झाले, वीरभद्राची निर्मिती केली आणि वीरभद्रानं दक्षाचा यज्ञ विध्वंस केला. पण हीच सती माता पुढच्या जन्मात हिमालयाच्या पोटी पार्वती रूपानं आलेली आहे. आणि माता पार्वतीनं नारदजीनं सांगितलं, हिमालय राजा मुलगी भाग्यवान आहे, महान पतिव्रता आहे, हिचं नाव घेणारा स्त्रिया जीवनात धन्य होतील. पण हिच्या नशिबात 4-2 गोष्टी चुकीच्या आहेत. काय चुकीचं आहे? चांगलं काय आहे तिकडे लक्षच कमी आहे सगळ्यांचंच. उणीव काय आहे तिकडंच जास्त लक्ष आहे. देवानं काय दिलं आपल्याला ते पाहतच नाही आपण, पण आपल्याकडे काय नाही त्याच्या चिंतेमध्ये आपण स्वतः दुःखी राहतो. काय कमी माझ्या मुलीच्या नशिबात? म्हणे हिला जो मिळणारा पती आहे ना, त्याचं काळेवर शेत नाही, पांढरेवर घर नाही, त्याला आई नाही, वडील नाही, भाऊ नाही, बहीण नाही, मित्र नाही, त्याच्या अंगावर कपडा सुद्धा नाही, जोगी जटिल म्हणा नग्न मंगल वेश. बापरे, सासूबाई तर चक्कर येऊनच पडल्या. माता पार्वतीची आई म्हणते, असल्या पोराला पोरगी अजिबात देणार नाही. माता पार्वतीच्या लक्षात आलं, हे वर्णन महादेवाला लागू होतंय. गुरुदेव, असा पती मिळण्यासाठी काय करावं लागेल? झाकी दारात आणून उभी करा गेटवरती. असला पती मिळण्यासाठी काय करावं लागेल? काही नाही माता पार्वती, तपश्चर्या करावी लागेल. असला पती मिळवण्यासाठी तप, आणि तप ही हजारो वर्ष केलं. शेवटी सप्तऋषी परीक्षा घ्यायला आले. आई, कुणाच्या प्राप्तीसाठी तप करते? म्हणे महादेवाच्या प्राप्तीसाठी. माते, ज्याला तू पती म्हणून स्वीकारणार आहेस ना, त्याच्या अंगावर कपडाच नाही. माता पार्वती म्हटल्या, खूप छान, कपडे धुवायचा ताणच नाही. अगं आई, एक ऋषी म्हणतात, ज्याला तू पती म्हणून स्वीकारणार आहेस, स्मशानात राहतो, स्मशानात. माता पार्वती म्हटल्या, खूप छान, मी कुणाच्या घरी जाणार नाही आणि कुणी रिकाम तिकडं माझ्या घरी येणार नाही. विनाकारणच्या गप्पा मारायला सारखी भजनात राहील मी माझ्या मालकासोबत. बर आई, अगं ज्याला तू पती म्हणून स्वीकारणार आहेस ना, त्याच्या अंगावर एक सुद्धा सोन्याचा दागिना नाही. माता पार्वती म्हटलं, खूप छान, चोर यायचा प्रश्नच नाही, चोर सुद्धा माझ्याकडे येणार नाही. माते, तुला माहिती आहे का काय? 4 घरची भिक्षा मागतं आणि मग खातं. माता पार्वती म्हटलं, नो टेन्शन, आता स्वयंपाक करायचा ताण सुद्धा नाही, स्वयंपाकाचा ताण नाही, आयतं जेवण करायचं. एवढा छान पती, कपडे धुवायचा ताण नाही. अगं घर तर असावं, म्हणे फरशी पुसायचा ताण नाही, घराचा नंतर पाहू. फरशी पुसायचा ताण नाही, कपडे धुवायचा ताण नाही, स्वयंपाक करण्याचं टेन्शन नाही, भाजी तिखट झाली का खारट झाली हे बोललेच नाही. खूप छान, असाच पती मला पाहिजे. सप्तऋषी म्हटले, आई परीक्षेत पास झालीस तो, महादेव तुझी वाट पाहतात, जा आता तू तुझ्या माहेराला. आणि मग माता पार्वती शिवजीलाच प्राप्त करणार हा त्यांचा निर्धार पाहिला. जाऊन सांगितलं महादेवाला, भोले बाबा, माता पार्वतीचा निर्धार फार मोठा आहे, फार मोठा. नहीं मिलते हैं बैरागियों को, नहीं मिलते हैं अनुरागियों को, शिव तो मिलते हैं बैरागियों को. घेऊन या झाके. शिव तो मिलते हैं बैरागियों को, मैं भी उनकी बैरागन बनूंगी, मैं भी उनकी बैरागन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी, अपने भोले
सुंदर शिव पार्वतीच्या विवाहाची सुंदर तयारी झालेली आहे आणि कैलासामध्ये हिमालय नगरीमध्ये नगर सजलंय. लग्नाची जय्यत तयारी चालू झाली. सगळे देव देवता महादेवाच्या लग्नासाठी मग या पार्वतीच्या लग्नाचा आनंद घेण्यासाठी खूप छान तयार झालेले आहेत. देवतागण सोबत आहेत पण महादेव म्हणतात वऱ्हाड काही मनासारखं नाहीये. मग महादेवानं आपल्या मूळ वऱ्हाडाला फोन केला आणि सगळी भूत निघाली लग्नाला. भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते अक्षरा तुम्हाला मिळालेल्या आहेत. मंगल चालू होतील आता. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरीश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमहं चिन्तामणिस्थेवरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओजरं ग्रामोराञ्जन संस्थितो गणपति कुर्या सदा मंगलं शुभमंगल सावधान. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेन्द्रतनया चर्मन्वती वेदिका क्षिप्रावेत्रवती महासुरनदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सहिता कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान. जा सुखाने नांदायला तू मुली आजवर होती तू आमुच्या घरची आजवर होती तू आमुच्या घरची आजच झाली तू परक्या घरची. आई ग आई ग आई ग जा सुखाने नांदायला तू मुली जा सुखाने नांदायला तू मुली. नवमास तू कष्ट विले दुःख झाले या देहाला नवमास तू कष्ट विले दुःख झाले या देहाला
देशील आईच्या जीवाला. आई ग आई ग आई ग जा सुखाने नांदायला तू मुली. शुभमंगल सावधान. भावाला दूर ठेवू नको तू, बहिणीला परक मानू नको तू. आठवण ठेव तू आई बापाची, आठवण ठेव तू भाव बहिणीची साजली जन्मोजन्मीची जोड. साजली जन्मोजन्मीची जोड. साजली जन्मोजन्मीची जोडी. साजली जन्मोजन्मीची जोडी. ओ आईच्या नवऱ्याच्या नेतरा तू, सासू सासऱ्याच्या सेवेत राहा तू. आईची माया अंगावर ठेव तू, बापाची माया विसरू नको तू. आठवण ठेव तू आई बापाची, आठवण ठेव तू भावा बहिणीची साजली जन्मोजन्मीची जोडी. साजली जन्मोजन्मीची जोडी. साजली जन्मोजन्मीची जोडी. शुभमंगल हॅलो. या काशी नगरीत, या घाटकोपर नगरात काय वाजत गाजत सोन्याचं पाशी लगीन देवाचं लागत